नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक धनंजय भाट, कला पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस मराठी विभाग या वेब व्याख्यानात आपणा सर्व विद्यार्थ्यांचं मी मराठी विभागाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। आज मित्रांनो, आपण जी चर्चा करणार आहोत ती आपल्या अभ्यासक्रमातील पुढच्या अभ्यासपत्रिकेची, म्हणजे आपण यापूर्वी अभ्यासपत्रिका 7 विषयी माहिती घेतलेलीच आहे। आता आपण अभ्यासपत्रिका 9 याविषयी माहिती घेणार आहोत। एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, की आत्ताचा जो आपला अभ्यासक्रम आहे तो जून 2020 पासून, म्हणजे या वर्षीपासून आपल्यासाठी आलेला आहे। हा फार नवीन आहे अशातला भाग नाही, पण एका नव्या संरचनेमध्ये ही अभ्यासपत्रिका आपल्या पुढे आहे। म्हणजे आपल्याला ज्या विषय स्तरावर त्या अभ्यासपत्रिका आहेत त्यांची संरचना ही अभ्यास मंडळानं बदललेली आहे आणि त्याचाच भाग या ठिकाणी आपण मुद्दामहून पहिल्यांदा अभ्यासपत्रिकेचं स्वरूप समजून घेताना पाहतोय। फक्त अभ्यासपत्रिकेचं स्वरूप समजून घेणं हाच भाग नाही, तर विषय स्तरावरचा हा अभ्यास आहे आणि आपल्याला तो कशा पद्धतीनं समजून घेता येईल याचा एक वस्तुपाठ म्हणूनही याकडे आपल्याला पाहायचं आहे। तर चला मित्रांनो, आपली जी अभ्यासपत्रिका 9 आहे ती मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास म्हणून अभ्यासासाठी आहे। आता यामध्ये आपल्याला मध्ययुगीन आणि इतिहास या दोन शब्दांवरती आपण लक्ष देऊया, की इतिहास तर आपल्याला परिचयाचा, आपला इतिहासही विषय होता किंवा आपण अभ्यासलेला आहे आतापर्यंत। ते इतिहासामध्ये सुद्धा आपण ज्याला इतिहास कशा स्वरूपाचा अभ्यासायचा, मग भारताचा प्राचीन इतिहास किंवा भारताचा आधुनिक इतिहास, असा आपण इतिहासामध्ये अभ्यास करताना त्याची एक वर्गवारी करून आपण कालखंडानुसार अभ्यास केला, म्हणजे प्राचीन कालखंड, आधुनिक कालखंड। तसंच आपण भाषेच्या बाबतीत सुद्धा अभ्यास करताना भाषेचा इतिहास, त्यानंतर त्या भाषेत झालेल्या साहित्याचा इतिहास याचाही आपण या पद्धतीने अभ्यास करू शकतो। त्या दृष्टीनं इथेही मराठी साहित्याचा अभ्यास करताना कालखंड केलेले आहेत। पूर्वी जे जुनं वाङ्मय आहे त्याला, जुन्या जे मराठी होतं त्याला वाङ्मय शब्द अधिक रूढ होता। आता वाङ्मय शब्दाचा शब्दशः अर्थ घेतला तर जे बोललं जातं किंवा जे वाणीनं बद्ध आहे ते, म्हणजे ज्या मौखिक स्वरूपाचं वगैरे। पण आपल्याला माहिती आहे जशी भाषा निर्माण होते तशी तिला लिपी येते आणि लिपी आली की मग त्याच्यात लेखन होतं। तसं मराठी भाषेचंही स्वरूप असणार आहे, त्याचा शोध आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे। आणि त्या दृष्टीनं हे मराठीचेही काही कालखंड अभ्यासकांनी मांडलेले आहेत। वेगवेगळे कालखंड आहेत, प्रत्येकानं आपापल्या विचारांनी मांडलेले आहेत। तरी सुद्धा प्राचीन आणि मध्ययुगीन आणि आधुनिक असे कालखंड केले जातात। आता जो मराठीचा मध्ययुगीन कालखंड मानला जातो तो साधारण 11व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत, म्हणजे पेशवाई संपेपर्यंतचा काळ हा मध्ययुगीन कालखंड मानला जातो। आणि इंग्रजांचं आगमन आणि इंग्रजी सत्ता, इंग्रजींचं जे इथे राजवट सुरू झाली तिथून पुढचा जो कालखंड आहे तो आधुनिक कालखंड म्हणून मानला जातो। तर अशा या मध्ययुगीन कालखंडामध्ये मराठी वाङ्मय कसं विस्तारत गेलं, त्याचा विकास कसा झाला हे पाहताना जो अभ्यासाचा आपल्याला या सत्रासाठी जो भाग
आहे तो प्रारंभ ते इसवी सन 1500. आता मराठी भाषेचा प्रारंभ किंवा मराठी साहित्याचा प्रारंभ नेमका कधी झाला याविषयी मतमतांतर आहेत, नेमकेपणानं सांगता येत नाही. पण जिथे मराठीचं लिखित स्वरूप सापडलं तो जो कालखंड आहे ते 11वं शतक, तिथून म्हणजे लिखित पुरावा म्हणून मराठी ग्रंथ सापडतात. तो कालखंड हा सगळ्यांनी स्वीकारलेला आणि म्हणून तिथून पुढे आपल्याला म्हणून 11वं शतक ते 8 पासून पुढचा कालखंड हा अभ्यासकांनी अधिक योग्य असा मानलेला आहे. पण त्यापूर्वीही मराठी होती. आपल्याला माहिती आहे की आपण इतिहासाचा अभ्यास करताना काय करतो की इसवी सन पूर्व कालखंड आणि इसवी सनानंतरचा कालखंड अशी जी विभागणी करतो, तशीच कालखंडाची विभागणी इथे आहे. तर आपल्यालाही हा जो आपला मराठी भाषेच्या उल्लेखांचा किंवा मराठी कुठे लिखित स्वरूपात आढळते तर ती शिलालेख, ताम्रपटात असा कालखंड जर बघितला तर ते इसवी सनाच्या 5व्या शतकापर्यंत आपल्याला मागे नेता येतं. म्हणजे इसवी सन 5वं शतक ते 10वं शतक यामध्ये निर्माण झालेलं मराठी साहित्य मग ते शिलालेख, ताम्रपटांच्या स्वरूपात अधिक दिसतं. असा कुठलाही आजही ग्रांथिक पुरावा असं काही उपलब्ध झाले नाही की तो निव्वळ मराठीचा आहे असं. त्यामुळं प्रारंभ पासून 1500 पर्यंत, तरी सुद्धा प्रारंभापासून जरी सुरुवात केली तरी आपल्याला आपली जी महाराष्ट्रात जी वैभव प्राप्त करून देणारी जी राजवट म्हणून ओळखली जाते ती यादवांची राजवट, तिचा अस्त जो आहे तो साधारण 13व्या शतकाच्या मध्यापर्यंत आहे. त्यामुळं आणि त्याच वेळेला नामदेवांचीही समाधी अवस्था आहे. असा जो कालखंड प्रारंभापासून या म्हणजे इसवी सन 1250 पर्यंत असा एक टप्पा मानता येईल आणि त्यानंतरचा पुढचा असा विचारही अभ्यासकांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळं पहिल्यांदा इतिहास त्यातही मध्ययुगीन अशी जर आपल्या मनात काही शंका आली असेल तर ती निशंकपणे निसंकोचपणे मनातनं काढून टाका. आपल्याला खूप म्हणजे मर्यादित स्वरूपाचा असा हा कालखंड आहे आणि इतिहासात कुठे आपल्याला डोक्यात येतं ती सनावळी वगैरे कधी लक्षात ठेवायची वगैरे असं काही इथे फारसा भाग महत्वाचा नाही. आपल्याला आपल्या मराठी भाषेतील जे साहित्य आहे, जे वाङ्मय आहे, त्याचा विकास कसा झाला, ते कसं, त्याचं स्वरूप काय, तिचं वैशिष्ट्य काय, या संदर्भाची चर्चा या अभ्यासपत्रिकेत घ्यायची. म्हणजे एक मागोवा मराठी साहित्याचा एक पट उलगडून दाखवणं किंवा या कालखंडातील मराठी साहित्य कसं होतं याचा शोध घेणं, एवढाच फक्त उद्देश या अभ्यासपत्रिकेचा आहे. त्यामुळं निसंकोचपणे आपण या अभ्यासपत्रिकेकडं आपल्याच मातृभाषेत निर्माण झालेल्या साहित्याचा आपण अभ्यास करतोय ही गोष्ट ध्यानात घेतली तर काही आपल्याला या अभ्यासपत्रिकेच्या बाबतीत शंका उरणार नाही. तर मित्रांनो, आपल्या अभ्यास मंडळाने जी या अभ्यासपत्रिकेसंदर्भात उद्दिष्ट दिलेत त्या उद्दिष्टातच आपल्याला या अभ्यासपत्रिकेत आपण काय समजून घेणार आहोत त्याचा विचारही इथे अपेक्षित आहे आणि ते लक्षात येतं. बघा, म्हणजे मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा कालिक अभ्यास आपल्याला काय इथे लक्षात येईल तर कालखंडानुसार एक टप्पा जो आहे तो आता आपण पाहिलं की आपल्याला या सत्रामध्ये प्रारंभापासून इसवी सन 1500 पर्यंतचा कालखंड यामध्ये आपण पाहणार आहोत. मग ते कालखंड कसे पाडले गेलेत, मराठी वाङ्मय जे आहे या कालखंडातलं त्याचा परिचय आहे. मी म्हणून म्हटलं की आपल्याला इतिहास बघायला म्हणजे खूप खोलात जाऊन तिथं नाही तर
आपल्याला एक स्थूल ओळख आपल्या वाङ्मय मराठीचं साहित्य कसं विकसित झालेलं आहे, कसं पुढं आलेलं आहे, हेच फक्त इथे अपेक्षित आहे. या वाङ्मयाचं स्वरूप काय आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे. कारण काळाच्या पटलावरती आता अंतर पडलेलं आहे. जवळजवळ बघा, आता जर 11व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंतचा विचार केला तर जवळजवळ 800 वर्षाचा इतिहास होतोय. आणि त्या काळात इथे जे सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक परिस्थिती आहे त्याचाही परिणाम साहित्यावर होत असतो. त्यामुळे आपणही आपल्या भारताचा इतिहास बघितला तर हा सगळा धामधुमीचा कालखंड आहे एकूणच इतिहासाच्या पार्श्वभूमीवर बघितला तर. आणि त्याचे पडसाद साहित्यावरही पडतात. तर या कालखंडामध्ये काय झालं तर आपल्याला कल्पना आहे की यवनी राजवटी इथे आल्या. आपली यादवांची राजवट जी इथली होती मूळची वैभव संपन्न, त्याच्या अगोदरच्या ही चांगल्या राजवटी वाकाटक, राष्ट्रकूट, सातवाहनाच्या वगैरे राजवटी होऊन गेल्या. पण महाराष्ट्राला वैभव संपन्नता प्राप्त करून देणारी यादवांची राजवट नष्ट झाल्यानंतरचा जो कालखंड आहे तो थोडासा धामधुमीचा आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यंत हा कालखंड आपल्याला इतिहासाच्या दृष्टीने पाहता येतो. आणि साहित्याच्या दृष्टीने जर बघितलं तर या कालखंडात जे इथे धर्म संप्रदाय निर्माण झाले होते त्यांनी खूप समाजासाठी चांगलं काम केलं. भक्तीचा मार्ग दाखवण्याचं, अज्ञानी जो समाज आहे त्यांना योग्य मार्ग दाखवण्याचं काम यावेळेला झालं. त्यामुळे यांनी ज्या समाज प्रबोधनासाठी, उपदेशासाठी किंवा समाजात आध्यात्मिकता रुजवण्यासाठी, भक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी जी रचना केली त्याचं स्वरूप काय. वेगवेगळे संप्रदाय होते. मुस्लिम धर्मीय होते, ख्रिश्चन होते, पुन्हा आपल्याला लक्षात येईल की जैन आहेत, वीरशैव आहेत, आनंद आहेत, महानुभाव आहेत, वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय, असे विविध संप्रदाय आपल्याला या कालखंडात दिसतात. आणि त्यांच्या प्रेरणेनंच खरं तर मराठी साहित्य निर्माण झालेलं आहे सुरुवातीच्या काळातलं. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. तर त्याचं स्वरूप विशेष काय, म्हणजे आपण संतांचं काही वाचाय गेलो तर तिथं आपल्याला अभंग, ओवी रचना यासारख्या गोष्टी म्हणजे रचनेच्या प्रकारात दिसतात. मग म्हणजे ही मराठीचं काय त्या काळातलं स्वरूप आहे लेखनाचं, की मराठी लिखित स्वरूपात सापडा. मग ती गद्यात कशी सापडते, पद्यात कशी सापडते, हाही विचार आपल्याला त्या त्या कालखंडातल्या जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांच्या माध्यमातून दिसतं. त्यामुळं पुढे बघा की मध्ययुगीन मराठी वाङ्मयातील महत्वाचे ग्रंथकार आणि त्यांचे ग्रंथ जे आहेत याचा आपल्याला या पूर्ण अभ्यास पत्रिकेत परिचय करून घ्यायचा आहे. म्हणजे दोन्ही सत्रामध्ये जी आपली अभ्यासपत्रिका ही असणार आहे यात आत्ताचा भाग सोडल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये पण हाच भाग अभ्यासाचा राहणार आहे. म्हणजे महत्वाचे ग्रंथकार असं नाही, सगळा पूर्ण इतिहास नाही, तर ज्यांनी मोठी योगदान दिलंय मराठी वाङ्मयाच्या विकासात, संवर्धनात, ते त्यांचा विचार या अभ्यासपत्रिकेत आपल्याला अपेक्षित आहे. त्यामुळं मग ग्रंथकार आणि ग्रंथ यांचे परिचय आपल्याला करून घ्यायचे आहेत. आणि त्याचबरोबर या कालखंडातील जे वाङ्मय त्याचं स्वरूप, आता मी मगाशी सांगितले की गद्य आणि पद्य स्वरूपातच लेखन होत असतं. आणि त्यामुळं या कालखंडातील रचनेचे विशेष जे आहेत ते आपल्याला साहित्याचं एक अंग म्हणून लक्षात घ्यायचं आहे. तर या उद्दिष्टांमध्येच आपल्याला या अभ्यासपत्रिकेची जवळजवळ खूप छान अशी ओळख होताना दिसते. आणि ते तुम्ही समजून घेतलं तर फार सोप्या पद्धतीने आपल्याला या अभ्यासपत्रिकेकडे पाहता येईल. आता बघा, आपण या अगोदर अभ्यासपत्रिका 7 विषयी माहिती घेतली.
की प्रत्येक अभ्यासपत्रिकेत आपल्याला 4 विभाग आहेत आणि त्या 4 विभागाचे आपल्याला आत्ताच्या या नव्या आकृतिबंधानुसार अभ्यासक्रमाच्या श्रेयांक क्रेडिट दिले जाणार आहे. त्यामुळे हे 4 विभाग आणि ह्या 4 विभागामध्ये आपण प्रत्येक अभ्यासपत्रिकेत अभ्यासक्रम आपला विभागलेला पाहता आपल्याला दिसतो आणि त्या पद्धतीने याही अभ्यासपत्रिकेत आपल्याला 4 विभाग आहेत आणि त्या 4 विभागामध्ये अभ्यासपत्रिका जी मांडणी आहे त्याविषयी आपण आता माहिती घेऊया. पहिला जो विभाग आहे त्यात मराठी वाङ्मयाचा प्रारंभ काळ ते इसवी सन 1200 पर्यंत असा एक टप्पा अभ्यासाचा केलेला आहे आणि यामध्ये जो मराठीचा लिखित पहिला ग्रंथ आहे तो विवेक सिंधू मानला गेलेला आहे. ते कारण त्याच्या अगोदर जी रचना झाली ती आजही उपलब्ध नाही. त्यामुळं अभ्यासकांनी याच ग्रंथाचा पुनर्विचार मराठीचा लिखित स्वरूपातला पहिला पुरावा म्हणून तिथून कालखंड मानायला सुरुवात केली. त्यामुळं विवेक सिंधू पूर्व काळात काही रचना झाली का त्याचा शोध घ्यायचा आहे आणि त्यामुळं विवेक सिंधू पूर्व काळातील काही ग्रंथ सापडतात पण ते पूर्ण मराठी ग्रंथ नाही आहेत. तरी सुद्धा कोलयमाला, मानसोल्लास, राजमती, प्रबोध, अमरनाथ संवाद, गोरक्ष गीता इत्यादी ग्रंथ आहेत की जे विवेक सिंधू पूर्व काळातील मराठीची थोडीभूत साक्ष देतात. त्यानंतर मराठीतील मग पहिला ग्रंथकार आणि कोण तर मुकुंदराज. तर त्या मुकुंदराजांची रचना त्याविषयीची माहिती आपल्याला घ्यायची आहे. विवेक सिंधू, पवन विजय, परमामृत यासारखी त्यांनी ग्रंथ रचना केली. त्यानंतर मराठीतली पहिली कवयित्री कोण हाही आपल्याला प्रश्न पडतो. तर ती ज्यांनी सुरुवात केली मराठीत असं आद्यपद मिळवलं त्यांच्याविषयीची माहिती इथे आपल्याला पहिल्यांदा घ्यायची आणि त्याच्यात मराठीतील आद्य कवयित्री महदंबा म्हणून आहे तिच्या रचनेविषयीची माहिती घ्या. ही महदंबा खरं तर महानुभाव पंथातली श्री चक्रधर स्वामी जे महानुभाव पंथाचे संस्थापक त्यांची शिष्य आहे आणि तिने जी रचना केली ती धवळे म्हणून आहे आणि रुक्मिणी स्वयंवर तेही मातृकी म्हणजे मात्रावृत्तात लिहिलेलं म्हणून मातृकी रुक्मिणीवर असं आपल्याला फक्त ओळख करून घ्यायची आहे त्या ग्रंथकारांनी ग्रंथांची. म्हणजे बघा मुकुंदराज म्हटलं की मुकुंदराज आणि त्यांचे ग्रंथ विवेक सिंधू, पवन, परमामृत. महदंबा कवयित्री म्हणून आल्या की त्यांची रचना, महदंबा आणि त्यांची रचना असं अभ्यासाचं स्वरूप साधारण आपल्याला इथे लक्षात घेता येतं. त्यानंतर दुसऱ्या विभागात जो कालखंड आहे तो इसवी सन 1200 ते 1300 असा कालखंड आहे आणि त्यामध्ये आपल्याला इथे महानुभाव जो संप्रदाय आहे त्याविषयीची माहिती घ्यायची आहे. तर या महानुभाव संप्रदायाचं मोठं योगदान मराठी वाङ्मयाच्या इतिहासात आहे आणि त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारात लेखन केले. म्हणजे आज जे आपण लेखनाचे विविध प्रकार मराठीचे मानतो त्या सगळ्यांची बीज ही महानुभावीय वाङ्मयामध्ये आपल्याला दिसतात. म्हणून महानुभाव यांनी गद्य जसं लिहिलंय तसं पद्य वाङ्मयही लिहिलेलं आहे. म्हणून त्याचा अभ्यासाचा हा भाग म्हणून त्यांनी त्यांचाही हा सुरुवातीचाच कालखंड आहे महानुभावे यांचा. तर गद्यामध्ये आपल्याला या महानुभाव संप्रदाय झालेले ग्रंथकार आणि त्यांचे ग्रंथ अशीच ओळख करून घ्यायची आहे. त्यानंतर पद्यातही या महानुभाव पंथाचे ग्रंथकार आणि त्यांची रचना अशीच ओळख करून घ्यायची. तर त्यात माहिम भटांची रचना आहे गद्यामध्ये,
त्यात लीळा चरित्र, गोविंद प्रभू चरित्र आणि इतर रचना, स्फुट लेखन त्यांचं आहे. केसोबासांचे रचना आहे, सूत्रपाठ, दृष्टांतपाठ, स्मृतिस्थळ. आता केसोबास आपल्याला पेपर नंबर 11 मध्ये पुन्हा तुम्हाला स्वतंत्रपणे अभ्यासासाठी येणार आहे. त्यामुळे महानुभाव संप्रदायाचे रचनेचं अधिक स्वरूप आपल्याला उलगडून समोर येतं किंवा ते लक्षात यायला अधिक सोपं होणार आहे. त्यानंतर पद्य वाङ्मयात महानुभाव यांनी 7 ग्रंथ मांडले आहेत. म्हणजे 7 ग्रंथकार आहेत. त्यांनी पद्यामध्ये जे ग्रंथ लिहिले त्याचे एकत्रितकरण करून 7 ग्रंथ असा उल्लेख केला जातो. ते जे 7 ग्रंथकार आहेत त्यामध्ये नरेंद्र आहे, भास्कर भट्ट बोरीकर आहे, दामोदर पंडित आहे, पंडित विश्वनाथ आहे, रवळो व्यास आहे, नारायण पंडित आहे. भास्कर भट्ट बोरीकरांचे 2 ग्रंथ आहेत, शिशुपालवध आणि उद्धव गीता. दामोदर पंडितांचे वच्छारण आहे, नरेंद्राचं रुक्मिणी स्वयंवर आहे, पंडित विश्वनाथाचं ज्ञानप्रबोध आहे, रवळो व्यासांचं सह्याद्री वर्णन आहे, नारायण पंडितांचं श्री रुद्धिपूर वर्णन. आता ह्या सगळ्याचं ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपल्याला महानुभाव संप्रदाय काय आहे किंवा या साहित्यातनं तत्कालीन काळातील सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक जी स्थिती आहे त्या सगळ्याचं ज्ञान होतं. म्हणजे इतिहास आणि साहित्य यांचा किती जवळचा संबंध असतो तेही आपल्याला लक्षात येईल. किंवा साहित्य आणि संस्कृती याचा किती जवळचा संबंध असतो. भाषा, लेखनाचं स्वरूप किती वेगळं असतं. भाषा आणि इतिहास यांचा किती जवळचा संबंध, हे सगळं आपल्याला आपोआपच लक्षात येतं. त्यानंतरचा जो विभाग आहे तो इसवी सन 1300 ते 1400 यामध्ये आपल्याला ज्यांनी इथे भागवत धर्माची पायाभरणी केली ते संत ज्ञानेश्वर. तर त्या ज्ञानेश्वरांचं वाङ्मयीन कार्य, आता इथे ज्ञानेश्वर संत म्हणून जरी येत असले तरी आपल्या दृष्टीनं ते एक साहित्यिक म्हणून आपण विचारात घेणार आहोत. म्हणजे ज्ञानेश्वरांनी साहित्य जे रचलं, म्हणजे ते आता अध्यात्माच्या क्षेत्रात ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठाचे अभंग आज वारकरी जो आहे त्याला मुखोद्गत आहे. म्हणजे जो वारकरी संप्रदाय त्याचे आराध्य दैवत आहे आणि त्यामुळे हे ग्रंथ म्हणजे त्यांचे शिरोभूत असे ग्रंथ आहेत. तर तिथे भक्तीचा भाव आहे. आपण ज्यावेळेला अभ्यास करतो त्यावेळेला ते साहित्य म्हणून कसं आहे, त्या कालखंडातलं भाषेचं रूप मराठीचं म्हणून आपल्याला कसं दिसतं त्या दृष्टीनं आपल्याला याकडे पाहायचं आहे. त्यानंतरचे संत शिरोमणी नामदेव यांच्या अभंग रचना, त्याचाही विचार, म्हणजे इथे आपल्याला संत ज्ञानेश्वर, नामदेव यांच्या साहित्यावरती अभ्यास करायचा. आणि त्यानंतर जे आपल्याला दिसतात ते सावतामाळी, गोरोबा कुंभार, मुक्ताबाई, सेना महाराज, नरहरी सोनार, चोखामेळा, जनाबाई, कान्होपात्रा, या सगळ्या संतांचा विचार करताना हा संत मेळा आहे. भागवत धर्मातला किंवा वारकरी संप्रदाय हा संत मेळा आहे. भागवत धर्माचं किंवा या वारकरी समाजाचे वैशिष्ट्य म्हणजे 18 पगड जातीतले लोक या संप्रदायामध्ये, स्त्री, पुरुष, आबालवृद्ध सगळ्यांना समाविष्ट करणारा हा संप्रदाय. त्यामुळं जे 18 पगड जातीतले लोक या भक्ती मार्गात आले त्यांनी जी रचना केली ती त्याचा अभ्यास हा काही फार म्हणजे आपल्याला सुद्धा हे सगळं तोंड मुखामध्ये येतं, तोंड पाठ आहेत. उदाहरण सावतामाळीचं उदाहरण घेतलं तर त्याचे अभंग कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी यासारखे अभंग आपण ऐकतो आणि व्यवहारातही आपल्या कानावर पडत असतात. तर हे जे रचनाकार म्हणून आहेत यांनी जे मराठी साहित्यात योगदान दिलेलं आहे
त्या दृष्टीनं आपण हा अभ्यास करायचा आणि याकडे पाहायचा आहे. त्यानंतर पुढचा जो विभाग आहे त्यामध्ये इसवी सन 1400 ते 1500 असा एक स्थूल कालखंड मांडलेला. आता कालखंड मोठा असतो पण त्याला कुठेतरी मर्यादा ही घातलेली असते. तर अशामध्ये आपण या अभ्यासपत्रिकेतला आपला हा घटक आहे की मी सुरुवातीलाच म्हटलं की महाराष्ट्रामध्ये किंवा एकूणच भारताच्या सांस्कृतिक जीवनाच्या जडणघडणीचा विचार केला तर इथे वैदिक अवैदिक काळापासून म्हणजे प्राचीन काळापासून हे वैदिक अवैदिक धर्म संप्रदाय इथं निर्माण झालेले आहे. आणि त्यामध्ये जे प्रमुख किंवा आपल्या अभ्यासक्रमात आलेले आहेत ते म्हणजे नाथ संप्रदाय, लिंगायत संप्रदाय, जैन संप्रदाय आहे, दत्त संप्रदाय आहे, नागेश संप्रदाय, मुस्लिम संप्रदाय म्हणजे मुस्लिम मराठी कवी आणि ख्रिस्ती संप्रदाय. या सगळ्यांनी मराठी साहित्याच्या जडणघडणीत, विकासात, संवर्धनात योगदान दिलेलं आहे. आणि मराठी मन, मराठी संस्कृती जाणून घेण्यासाठी आपल्याला हा अभ्यास अपेक्षित आहे. आणि मग या सगळ्या संप्रदायाचे जे प्रमुख आहेत ते नरसिंह सरस्वती वगैरे सारखे आपल्यालाही परिचित असणारी सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याचा अभ्यास यामध्ये आपल्याला करायचा आहे. त्यानंतर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे अभ्यासपत्रिकेत जे 7 नंबर आपण पाहिली त्याच्याप्रमाणेच आहे. लक्षात घ्या फक्त मित्रांनो की अभ्यासपत्रिके 7च्या प्रश्नपत्रिकेत जरा चूक झाली की प्रश्न 3रा जो आहे अंतर्गत विकल्पासह लघुत्तरी प्रश्न, त्याच्यात आपल्याला 3 पैकी 2 लिहायचे. म्हणजे सगळ्या अभ्यासपत्रिकेमध्ये अंतर्गत लघुत्तरी प्रश्न हे 3 पैकी 2 लिहायचे आहेत. तेवढी दुरुस्ती लक्षात ठेवा. याही प्रश्नपत्रिकेत आपल्याला 40 गुणांची प्रश्नपत्रिका आहे. अंतर्गत मूल्यमापनासाठी 10 गुण आहेत. तर पहिला प्रश्न हा योग्य पर्याय निवडा 5 गुणांचा राहतोय. अंतर्गत विकल्पासह दीर्घोत्तरी प्रश्न 15 गुणांचा आहे, मोठा आहे. म्हणजे अधिक तुमच्याकडून उत्तर लेखनाची अपेक्षा आहे. 3रा प्रश्न हा लघुत्तरी म्हणजे थोडक्यात लेखन करण्याचा आहे. त्यामध्ये 2 आपल्याला लिहायचे आहेत. आणि प्रश्न 4 टिपा लिहा, त्यात 4 टिपा असतील, त्यात 2 तुम्हाला लिहायचे आहेत. आणि 10 गुण हे अंतर्गत मूल्यमापनासाठी आपल्याला आहेत. तर त्यात सेमिनार आपल्याला 10 गुणांसाठी आहेत. तर हे सेमिनार सुद्धा आपण म्हणजे सहज आपल्याला तयार करता येतील आणि सादर पण करता येतील की कोणत्याही या कालखंडात म्हणजे मध्ययुगीन कालखंडातल्या कोणत्याही एका ग्रंथकाराच्या रचनेवरती आपण हा सेमिनार देऊ शकता. किंवा कोणत्याही एका कवीच्या काव्यातील सामाजिकतेचं सादरीकरण करू शकता. संतांनी समाजासाठीच काम केलेलं आहे. समाजाचं प्रबोधन करणं वगैरे साठी, समाजाला शिकवण देणं, चांगला आध्यात्मिक मार्ग दाखवणं, भक्तीचा मार्ग दाखवणं, असं चांगलं काम केलेलं आहे. तर त्यावरती आपण सादरीकरण करू शकतो. किंवा जे आता इथे जसे संत आहे तसे संतांमध्ये स्त्रियाही आहेत. तर त्या संत कवयित्री ज्या आहेत त्यांनी जी कविता लिहिली ती तिचं आत्मनिष्ठ जो स्वरूप आहे त्यावरती सादरीकरण आपण करू शकतो. की अगदी तल्लीन होऊन जनाबाई सारखी संत कवयित्री त्यांच्या अभंग जर आपण बघितले तर ते किती विठ्ठलाशी एकरूप होतात, आपला हितगुज करतात, आपलं मनातलं त्यांच्याशी सांगतात. हा जो भाव आहे आत्मनिष्ठेचा तो आपल्याला इथे लक्षात घेता येतो. तर असे सेमिनारचे विषय आपल्याला सादर करता येतील. त्यानंतर शेवटच्या भागामध्ये मी संदर्भ ग्रंथांचा उल्लेख, बरीचशी मोठी यादी आहे
पण आपल्याला काही सहज उपलब्ध होणारे जे ग्रंथ आहेत त्यांची मी नावं इथं दिलेली आहेत. किंवा आपण आपल्याला जर वाङ्मयाचा इतिहास अभ्यासायचा असेल तर आपण या ग्रंथांचा शोध घेऊ शकतो. तर त्याच्यात नसीराबादकर आहेत, त्यांचं प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, अ. देशपांडेंचा प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहासाचे खंड आहेत 1 ते 4. त्यानंतर शंभू तुळपुळ्यांचं मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड आहेत. शेनोलीकरांचं प्राचीन मराठी वाङ्मयाचं स्वरूप पुस्तक आहे. उपासे शिवशंकर यांचं महाराष्ट्र भूषण 6 संत साहित्यिक, गंबा सरदारांचं संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती, राचिम ढेरे यांचे मुसलमान मराठी संत कवी, किंवा सुहासिनी इर्लेकरांचं संत कवी आणि कवयित्री एक अनुबंध, असे अनेक ग्रंथ, किंवा 5 भक्ती संप्रदायासारखा ग्रंथ सुद्धा र. रा. गोसावी म्हणून आहे, त्यांचा आपण अभ्यासू शकतो. तर काही विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अडचण आहे. आपल्याला फक्त या अभ्यासपत्रिकेची ओळख व्हावी आणि आपण काय समजून घ्यायचं आहे या विशेष स्तरावरती याची कल्पना यावी म्हणून यामध्ये आपण चर्चा केली. तर पुढच्या भागामध्ये मग आपण आपल्या मुख्य काही यातल्या ज्या गोष्टी घटक आहेत त्याच्या अनुषंगाने एकेकावरती चर्चा करतच राहू. आणि त्या दृष्टीनं तुम्हीही यात सहभाग घ्या. अभ्यासक्रमावरती पहिल्यांदा नजर गेली की आपल्याला त्याचा आवाका